नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण म या अक्षराची ओळख पाहूया. सर्वात प्रथम चित्र नाव सांग, नाव दाखव ही कृती आपण करूया. चला हे चित्र बघूया. पहिलं चित्र बघा. हे चित्र कशाचं आहे? बरोबर, हे चित्र आहे मांजरीचं आणि याच्या खाली नाव दिलेलं आहे बघा, मांजर. चित्र मांजरीचं आहे आणि त्याचं नाव पण दिलं मांजर. हा शब्द आहे मांजर, मांजर. त्यानंतर दुसरं चित्र बघा. हे चित्र आहे माकड आणि खाली शब्द हे दिलेला आहे माकड. पुढचं चित्र बघा, मोर. मोर शब्द देखील दिलेला आहे मोर. पुढचं चित्र कोणतं आहे? बरोबर, मासा आणि मासा शब्दही दिलेला आहे. चला तर पुन्हा एकदा आपण शब्द व चित्राचं वाचन करू. मांजर, मांजर. माकड, माकड. मोर, मोर. मासा, मासा. बरोबर. या सर्व अक्षरांमध्ये म आहे. बघा इथं म, इथं म, इथं म आणि माशामध्ये इथं म. आता पुढील कृती करूया. यामध्ये दिलेला आहे बघा, म आवाज ऐक, म अक्षर पहा, म अक्षराला गोल कर. तुम्हाला म आवाज ऐकायचा आहे, म अक्षर बघायचं आहे आणि म अक्षराला गोल करायचं आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पेन्सिलीच्या सहाय्याने म या अक्षराला गोल करायचं आहे. सुरुवातीला आपण म वाचूया. हे बघा, या वर्तुळामध्ये हे म दिलेलं आहे. म्हणा माझ्या मागे म. बरोबर. आता आपण ह्या शब्दापासून सुरू करूया. हा शब्द आहे मगर आणि याच्यामध्ये म आहे सुरुवातीला. त्याला गोल करूया. हे म ला गोल केलं. तुम्ही तुमच्या पुस्तकात म ला गोल करा. त्यानंतर पुढचा शब्द आहे मामा. यामध्ये दोन म आहेत बघा. सुरुवातीला हे एक म आणि हे एक म. तर आपण दोन्ही म ला गोल करूया. सुरुवातीला ह्या म ला गोल करू, पुन्हा ह्या म ला गोल करू. अशा प्रकारे आपण दोन्ही म ला गोल केला. पुढचा बघा शब्द महिना. यामध्ये इथं म, याला गोल करूया. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये म ला गोल करा. आता पुढचा शब्द हा बघा, मीरा. यामध्ये सुरुवातीलाच म आहे, त्याला गोल करूया. बरोबर. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पेन्सिलीच्या सहाय्याने गोल करा. पुढचा शब्द आहे सोमवार. यामध्ये बघा कुठे आहे म, हे इथं म, त्याला गोल करूया. म ला गोल केलं. तुम्ही करा गोल. शाबास. पुढचा शब्द आहे काम. यामध्ये म हे इथं शेवटी, त्याला गोल करूया. बरोबर. आता पुढचा शब्द बघूया, सामान. यामध्ये म बघा हे इथं दुसऱ्या स्थानावर आहे, त्याला गोल करूया. आता शेवटचा शब्द बघा, कमला. यामध्ये म कुठे आहे, हे इथे म, तर म ला देखील गोल करूया. सर्व म ला आता गोल केलेलं आहे. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, म, म. शाबास. आता पुढील कृती आपण करणार आहोत. पुढील कृती काय आहे? गिरव, लिही, म्हण. गिरव, लिही, म्हण. यामध्ये आपल्याला म गिरवायचं आहे, लिहायचं आहे आणि म्हणायचं देखील आहे. बघा म कसं काढलेलं आहे. सुरुवातीला उभी रेष,
वरच्या बाजूला एक गाठ आणि मग आडवी रेष, पुन्हा उभी रेष आणि डोक्यावर शिरोरेषा. अशा प्रकारे म काढलेलं आहे. तर आपण हे म गिरवूया सुरुवातीला. बघा इथून सुरुवात करूया. उभी रेष घेऊ, वरच्या बाजूला गाठ देऊ आणि आडवी रेष देऊ. बरोबर. आता उभी रेष, डोक्यावर शिरोरेषा. हा झाला मग. तुम्हीही अशा प्रकारचा मग तुमच्या पुस्तकामध्ये गिरवा आणि म्हणा. पुन्हा एकदा बघूया आपण मग कसा काढलेला आहे. बघा, उभी रेष काढा, वरच्या बाजूला एक गाठ द्या अशी, आडवी रेष, पुन्हा इथून उभी रेष आणि वर शिरोरेषा. बरोबर. हा झाला म. आता आपण पुढे म काढू. उभी रेष, वरच्या बाजूला एक गाठ, आडवी रेष, पुन्हा उभी रेष आणि डोक्यावर शिरोरेषा. हा झाला म. तर तुम्हाला अशा प्रकारे इथे असा इथपर्यंत म काढायचा आहे. आणि हा सराव झाल्यानंतर तुमच्या दुरेगी वहीमध्ये देखील म चा सराव करायचा आहे. तर आपण आज म या अक्षराची ओळख बघितली.